बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. टीईटी सक्तीमुळे 25 लाख शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात, भरत रसाळे. शैक्षणिक व्यासपीठ, जिल्हा मुख्याध्यापक संघ तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने टीईटी सक्तीच्या निषेधात आज कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या. शिक्षकांनी दसरा चौकात जमून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. हा भव्य मोर्चा दसरा चौकातून विनस कॉर्नर, वसंत बहार टॉकीज मार्गे पुढे जात जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चावेळी शिक्षक नेते भरत रसाळे म्हणाले, सुप्रीम कोर्टानं जे कायम शिक्षक आहेत ज्यांची 25-30 वर्ष सेवा झाली त्यांना सुद्धा टीईटी सक्ती केलेली आहे. हे संविधानाच्या विरोधामध्ये आहे, नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरोधामध्ये आहे. ज्या त्यावेळी हे शिक्षक सेवेमध्ये आलेले आहेत त्या त्यावेळेच्या पात्रता परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्यामुळं या अन्यायी निर्णयामुळं महाराष्ट्रामध्ये 3 लाख शिक्षक बाधित होणार आहेत, तर संपूर्ण देशामध्ये 25 लाख शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत. त्यामुळं आजच्या आमच्या आंदोलनामध्ये प्रमुख मागणी ही आहे की टीईटी सक्ती रद्द झाली पाहिजे. कालच पंतप्रधानांना देशातील अनेक खासदार भेटलेले आहेत आणि त्यामुळं RTA कायदा 2009 यामध्ये संशोधन करून सुधारणा करून कायम शिक्षकांना टीईटी सक्ती जी केलेली आहे ती रद्द करावी ही प्रमुख मागणी आहे. अन्यथा आज महाराष्ट्रामध्ये शाळा बंद झाल्या, भविष्यकाळामध्ये संपूर्ण देशामध्ये एक दिवस शाळा बंद आंदोलन केलं जाईल असा इशारा मी या शासनाला आणि केंद्र शासनाला देतो. शिक्षक हे आमचे अतिशय गुणवत्तापूर्णच आहेत. 2013 नंतर जे शिक्षक आले ते टीईटी पासून आलेले आहेत आणि त्यामुळे आता शाळेच्या दर्जेदारपणावर गुणवत्तापणावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. आमची भूमिका हीच आहे की आम्हाला शिकू द्या. अनेक अशैक्षणिक कामं लावली जातात, ऑनलाईन कामं लावली जातात आणि पुरेसे शिक्षक दिले जात नाहीत. 15 मार्च 24च्या संच मान्यतेचा जो आदेश आहे त्यामुळे आपल्या राज्यामध्ये 50,000 शिक्षक कमी होणार आहेत. मुळात शिक्षक नाहीत आणि दर्जेदार शिक्षकाची अपेक्षा करता येणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे शिक्षक टीईटी सक्ती रद्द करा, आहे त्या शिक्षकांना सेवेत कायम ठेवा, अन्यथा भारतभर शाळा बंद आंदोलन केलं जाईल. आज महाराष्ट्र शाळा बंद झाल्या आहेत. टीईटी सक्ती रद्द केली नाही तर भविष्य काळात देशामध्ये एक दिवस शाळा बंद राहतील असा इशारा शिक्षक नेते भरत रसाळे यांनी यावेळी दिला. मराठी माध्यमांच्या शाळा बंद कराव्यात असे शासनाचे धोरण असल्याचे सांगत शिक्षक नेते दादा लाड म्हणाले, सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला देशातील सर्व शिक्षकांना टीईटी बंधनकारक आहे म्हणून, टीईटी बंधनकारक आहे ज्यांची नोकरी 20-25 वर्ष झाली, जी 2013च्या अगोदर जी नोकरीत लागली त्यांनी आता टीईटी परीक्षा द्यायची. म्हणजे तुम्ही शासनानं नेमून दिलेला अभ्यासक्रम पास होऊनच आम्ही डीएड बीएड म्हणून नोकरीत लागलो ना, आणि परत हा आमच्यावरती अविश्वास का? हा अविश्वास फक्त शिक्षकांच्यावरती दाखवताय. मग शासकीय अधिकारी जे स्पर्धा परीक्षेतून वेगवेगळ्या पदावरती बसले त्यांची 10-20 वर्षांनी परीक्षा घ्या ना. म्हणजे हे फक्त शासनाचं धोरण मराठी माध्यमाच्या गोरगरिबांच्या कष्टकरी मुलं जिथं शिकतात त्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद कराव्यात हेच आहे. आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी हा मोठा मोर्चा आयोजित केला. देशभर सगळीकडे आहे हा, आणि कोणत्याही परिस्थितीत शासनानं ताबडतोब सुप्रीम कोर्टामध्ये याची पुनर्विचार याचिका दाखल करावी एवढीच आमची विनंती आहे. या मोर्चात हजारो शिक्षक सहभागी झाले होते. माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.